नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश मकवान पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा आपला सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आपण मागच्या सेशनमध्ये जसं तुम्ही बघितलंच असेल की या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ऑप्शनल कसा निवडला गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आपल्या मागच्या सेशनमध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो माझा सब्जेक्ट जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल म्हणून जर तुम्ही निवडत असाल तर जिओग्राफी ऑप्शनलसाठी आपली स्ट्रॅटेजी ही कशी असली पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो MPSCचा जो नवीन पॅटर्न असणार आहे तो आपला सुरू होणार आहे 2025च्या एक्झामपासून, आणि ज्यामध्ये आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स या ठिकाणी द्यायचे आहेत मेन्स एक्झामसाठी. आणि त्यानुसार आपण आजच्या या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये जे लेक्चर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, तर आजचा आपला मुख्य टॉपिक असणार आहे या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी सेशनच्या संदर्भामध्ये, तो म्हणजे जिओग्राफी ऑप्शनल या सब्जेक्टसाठी आपण तयारी कशी करावी यासाठी एक सिंपल स्ट्रॅटेजी, सिंपल बुकलिस्ट तुम्हाला या ठिकाणी आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोतच. ठीक, ओके. सो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो पार्ट येतो आपल्याला या सेशनमध्ये तो म्हणजे की एक्झॅक्टली सर ऑप्शनलचा सिलेबस काय आहे. म्हणजे ॲज अ जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट आम्ही सिलेक्ट केला तर त्याचा सिलेबस आम्हाला कसा बघायला मिळतोय. वास्तविक आता आपल्याला यामध्ये बघायला मिळणार की 2 पेपर असणार आहेत आपले ऑप्शनलचे, पेपर 1 ऑप्शनल आणि पेपर 2 ऑप्शनल. यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा जर जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही निवडलेला आहे तर जिओग्राफी ऑप्शनलमध्ये पेपर 1चा जो सिलेबस आहे या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा मी सिलेबस इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सो ॲज अ नोट्सची ही जी काही कॉपी आहे ही तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आपल्या PWच्या ॲपवरून. ठीक आहे, सो PWच्या ॲपवरून तुम्ही हे डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण सिलेबस आणि आज मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये इथे अवेलेबल होतील. ठीक आहे, बरं. आता आपण या ठिकाणी जरा सुरुवात करू टॉपिकला. ॲज इट इज आपला जो पहिला पार्ट म्हणजे पेपर 1 जो आपण या ठिकाणी डिस्कस करतोय, तर जिओग्राफी ऑप्शनल सिलेबस पेपर 1 मध्ये जो आपल्याला पेपर 1चा जो पार्ट आहे तो आहे प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी. आणि या प्रिन्सिपल ऑफ जिओग्राफीमध्ये आपल्याला पहिला पार्टला महत्त्व जे आहे ते म्हणजे फिजिकल जिओग्राफी, राईट, फिजिकल जिओग्राफी. आणि या एकंदरीत फिजिकल जिओग्राफीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे काही टॉपिक्स बघायला मिळत असतात. आता मी हा पूर्ण सिलेबस काही इथे रीड करत नाहीये, बट तुम्हाला हे समजावं यासाठी मी फक्त काही हेड पॉईंट जे आहेत, जसं की जिओमॉर्फॉलॉजी आपल्याला बघायला मिळतं. जिओमॉर्फॉलॉजी म्हणजेच आपला भूरूपशास्त्र, मराठीमध्ये आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण या घटकांचा इथे अभ्यास करणं एक्झामच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट रिलेव्हंट असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाने दिलेला जो सिलेबस असतो त्या सिलेबसला स्ट्रिक्टली फॉलो करायचं असतं, हे लक्षात घ्यायचं आपण अभ्यासाच्या दरम्यान. म्हणजे लिटरली जेव्हा तुम्ही ऑप्शनलसाठी तयारी करणार तर ईच अँड एव्हरी पॉईंट इन दॅट सिलेबस, प्रत्येक पॉईंट जो आहे हा तुमचा अभ्यास पर्टिक्युलरली टॉपिक वाईजच झाला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओमॉर्फॉलॉजी तुम्ही अभ्यासतायत, भूरूपशास्त्र तुम्ही अभ्यासतायत, तर भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी संबंधित हे सर्व जे पॉईंट्स आहेत की जे इन डिटेल सिलेबसमध्ये दिलेले आहेत, तर हे पॉईंट्स तुम्ही अभ्यासलेच पाहिजे, हे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्यायचं आहे. ठीक आहे, सो हा झाला एक आपला जिओमॉर्फॉलॉजीचा एक पर्टिक्युलर सिलेबस. यामध्ये दुसरा पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे तो म्हणजे क्लायमेटॉलॉजी. तिसरा पॉईंट दिलेला आहे ओसिनोग्राफी. क्लायमेटॉलॉजी म्हणजेच तुमचा पूर्णपणे हवामानशास्त्राचा भाग येत असतो, आणि ओसिनोग्राफी म्हणजेच तुमचा पूर्ण सागर विज्ञानाचा भाग येतो, समुद्रशास्त्राचा भाग किंवा सागरशास्त्राचा भाग आपल्याला इथे दिसतो. मग यामध्ये आपल्याला नेमकं कोणते कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत त्याचा इन डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे. पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला कोणते टॉपिक्स त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल क्लायमेटॉलॉजीमध्ये तुम्ही बघतायत तर जागतिक तापमान असेल, वायुदाब पट्टे असतील, मॉन्सून जेट प्रवाह, एअर मासेस वगैरे सगळे गोष्टी जे आहेत हे तुम्हाला इथे अभ्यासणं गरजेचं आहे. कोपेनचं क्लासिफिकेशन आहे, थॉर्नथवेटचं क्लासिफिकेशन आहे, त्रिवार्थाचं क्लासिफिकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यासणं आवश्यक असणार आहे. त्यामध्ये पेपर 1चे 3 पॉईंट झाल्यानंतर पेपर 1चेच चौथा पॉईंट येतो बायोजिओग्राफी, ज्याला जीव भूगोलशास्त्र म्हणून आपण इथे ओळखतो. सोबतच तुमचा इन्व्हायरमेंटल जिओग्राफी, ज्याला आपण पर्यावरण भूगोल म्हणून इथे बघतो, ज्याला आपण जीव भूगोलशास्त्र म्हणजे बायोजिओग्राफीमध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. सिमिलरली
दुसरा पॉईंट इन्व्हायरमेंटल जिओग्राफी, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. मराठीमध्ये हा सिलेबस तुम्हाला या पद्धतीने दिलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला दोन्ही ऑप्शनमध्ये इंग्लिशमध्ये पण सिलेबस आहे, मराठीमध्ये पण त्या टॉपिकचा सिलेबस आहे. त्याचसोबत एकदा तुम्ही व्यवस्थित हे रीड करून घेणार, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय ना, हे रीड करून घेणार. पेपर 1 मध्ये एक टॉपिक आपल्याला दिसतो तो म्हणजे ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, मग ह्युमन जिओग्राफीमध्ये जो की आपला मानवी भूगोलाचा पार्ट आहे, तर या मानवी भूगोलामध्ये आपल्याला नेमकं कोणते घटक अभ्यासायचे आहेत, तर जसं की पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोलामध्ये परिप्रेक्ष्य काय आहे. दुसरा पॉइंट आहे इकॉनॉमिक जिओग्राफी, आर्थिक भूगोलाचा पार्ट पण आपल्याला इथे करावा लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या पार्ट्सला कव्हर करण्यासाठी एक जी इन डिटेल बुक लिस्ट आपल्याला गरजेची असणार आहे, त्या संदर्भामध्ये तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मी बुक लिस्ट पण प्रोव्हाइड करेल, जो की आपल्या स्ट्रॅटेजीचाच एक पार्ट असणार आहे. ठीक आहे, जसं आता हे सगळे भाग आपल्याला कव्हर करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये ह्युमन जिओग्राफी संबंधित तुमचा पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतोय की लोकसंख्या आणि वसाहत भूगोल, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथे कव्हर करणं गरजेचं आहे. यासाठीचे जर तुम्ही सोर्स बघितला तर यासाठी तुम्हाला NCERT पण एक महत्त्वाचा सोर्स असणार आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच आता. सिमिलरली चौथा पॉईंट आहे रिजनल प्लॅनिंग. पाचवा पॉईंट आहे मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी, म्हणजेच तुमचा फोर्थ पॉईंट जो आहे मराठीमध्ये बघा प्रादेशिक नियोजनाचा आहे. आणि पाचवा पॉईंट जो आहे मॉडेल्स थिअरीजचा, तो म्हणजे मानवी भूगोलामधले प्रतिमान, सिद्धांत आणि कायदे. आता हा जो पॉईंट आहे ना मॉडेल्स अँड थिअरीज, यासाठी पण एक बेस्ट रेफरन्स बुक आपल्याला सांगणार आहे की ज्यातून तुमचा हा पर्टिक्युलर टॉपिक एकदम व्यवस्थित पूर्ण होतो, की ज्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी उत्तरं लिहू शकणार, चांगलं तुमचं आन्सर्स तुम्ही तिथे क्रिएट करू शकणार. ठीक आहे, सो असे हे सिलेबसचे पॉईंट आपण लक्षात घ्यायचे. वारंवार काय एक गोष्ट सांगायचा मला पॉईंट येतो इथे की हा जो सिलेबस आहे हा तुम्ही वारंवार रीड करा. तुम्हाला यातले टॉपिक लक्षात राहायला पाहिजे. ऑप्शनलची तयारी करत असताना आपल्याला ऑप्शनलमध्ये काय काय पॉईंट्स करावे लागणार आहे त्या सब्जेक्टचे, हे आपल्याला बारकाव्याने माहिती असायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला मी हे पूर्ण दोन्ही भाग, ज्याला मराठीमध्ये करायचं तो मराठीत करू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये करायचं तो इंग्लिशमध्ये करू शकतो. याप्रमाणे हा पूर्ण सिलेबस ओरिएंटेड पॉईंट मी इथे तुम्हाला दर्शवलेला आहे. याचा तुम्ही उपयोग करा फक्त व्यवस्थितपणे. पुढचा पेपर येतो पेपर नंबर 2. जो दुसरा पेपर आपण इथे बघतोय, पेपर दुसरा, तो म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया. पेपर दुसरा जो आहे तो म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. आता या जिओग्राफी ऑफ इंडियामध्ये तुम्हाला काय बघायचंय बघा, जो की या पेपर 2चा पहिला पॉईंट, मेन पॉईंट आपण बघतोय, ज्यामध्ये तुम्हाला फिजिकल सेटिंग्स आणि रिसोर्सेस, म्हणजेच तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना आणि त्यासोबतच तुम्हाला साधन संपत्तीचा इथे विचार करायचा आहे. इंडियन जिओग्राफीसाठी तुम्हाला अल्टिमेटली खूप डिटेल अभ्यास करणं अपेक्षित असणार आहे, कारण जसं आपण बघतोय की आपला MPSCचा जो सिलेबस आहे हा UPSCच्या धर्तीवरच आहे पूर्णपणे. मग त्या अनुषंगाने आपल्याला तयारीसाठी सुद्धा जिओग्राफी ऑप्शनल हा असा विषय आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुम्हाला मटेरियलची काही कमतरता नाही आहे. तुम्हाला मराठीमध्ये पण रिसोर्सेस चांगले अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये आणखी चांगले अवेलेबल्स तुम्हाला बघायला मिळत असतात. सो रिसोर्सेसची काही कमतरता नाही, कोचिंगचा काही प्रॉब्लेम नाही, नोट्सचा काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला ॲज इट इज माहिती आहे की माझ्याकडून सुद्धा तुम्हाला मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो की जेणेकरून तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज इथे बिल्डअप व्हावं. यासाठी खूप डिटेलमध्ये मी सगळ्या गोष्टी शिकवत असतो की जेणेकरून तुम्हाला हे सगळे पॉईंट्स पण त्याच अनुषंगाने अभ्यासायला मिळणार आहेत. ठीक आहे, सो हा झाला तुमचा पेपर 2चा पहिला पॉईंट, जिओग्राफी ऑफ इंडिया. यामध्ये तुम्हाला अजून ॲग्रिकल्चरचा पण एक पार्ट आहे, इंडस्ट्रीजचा पार्ट आहे, ज्यामध्ये कृषी व्यवस्थेचा आणि उद्योगाचा हा इथे आपल्याला भाग बघायचा आहे. मग आपण कृषीमध्ये काय करायचंय, तर कृषीमध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणं अपेक्षित असणार आहे. इंडस्ट्रीजमध्ये हे सगळे टॉपिक्स अपेक्षित असणार आहे की जे आपल्याला कम्प्लिटली अभ्यासायचे आहेत. आणि तर ह्या जो पॉईंट आपण अभ्यासला तर आपण म्हणू शकतो की आपला बेस्ट पार्ट इथे कव्हर होणार आहे. त्याचसोबत तुमचं ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स अँड ट्रेड, कल्चरल सेटिंग्स, म्हणजेच तुमचं वाहतूक, दळणवळण आणि व्यापाराचा एक पॉईंट येतो. कल्चरल सेटिंग्समध्ये तुमचा सांस्कृतिक जडणघडण कशी झालेली आहे याच्याबद्दलचा एक पॉईंट येतो, जो सामाजिक पॉईंट ऑफ व्ह्यू दर्शवतो. सो हा एक तुमचा मेन पॉईंट इथे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर सेटलमेंट्स, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, म्हणजे वसाहतींचा
आणि प्रादेशिक विकास आणि नियोजनाचा पॉईंट पण इथे आपल्याला करणं गरजेचं आहे. आता इथे जे काही मी पॉईंट्स तुम्हाला बोलतोय ना, जसं प्रादेशिक नियोजन वगैरेचा काही भाग असेल किंवा इतर काही भाग असतील, सो हे कोर पार्ट्स म्हणून आपण लक्षात घ्यावे लागणार आहेत. कारण आपण बघतो की गव्हर्नमेंटचे जे पण काही प्लॅन्स आहेत सध्या, त्याचा पण इथे आपल्याला काही इम्पॉर्टन्स नियोजनाशी संबंधित बघणं आवश्यक असणार आहे. तर आपला हा टॉपिक जो आहे हा इथे व्यवस्थित कंप्लीट होतो. व्यवस्थित आपला ऑप्शनलचा इथे पार्ट जो आहे हा इथे कव्हर होणार. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे तुमचा पॉलिटिकल ऍस्पेक्ट्स काय काय आहेत, राजकीय पैलू काय आहेत भारताशी संबंधित. मग यामध्ये तुमचा संघराज्यवाद, राज्य पुनर्रचना, नवीन राज्य कसे फॉर्म झालेले आहेत, त्यामध्ये बॅकग्राऊंड काय आहे, सगळ्या गोष्टी इथे विचारल्या जातील. कंटेम्पररी इश्यूजचा एक पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्याला समकालीन समस्यांचा भाग आहे. हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला NCERT मध्ये पण बघायला मिळतो, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता जसं मी बोललो की हा एकंदरीत पूर्ण सिलेबस मी तुम्हाला सांगितला फक्त, जे की तुम्हाला सिलेबसमध्ये मेन कॉम्पोनंट्स काय काय ते सांगितलं. कारण जर मी फक्त पूर्ण सिलेबस मधले हे सगळं पॉईंट सांगायला गेलो तर 1-1.5 तासाचं सेशन तुम्हाला फक्त सिलेबस पॉईंटला लागेल, समजते. बट हा फक्त एक आवाका तुम्हाला का दाखवला मी सिलेबसचा, कारण ह्या आवाक्यामधून आपल्याला काही गोष्टी कळणार आहे की नेमकं तयारी करण्यासाठी जिओग्राफी ऑप्शनल हा सब्जेक्ट मीडियम टू लार्ज मध्ये कन्सिडर केला जातो. जसं मी तुम्हाला काल मागच्या सेशनमध्ये आपण बोललो होतो या गोष्टीवर. मग मीडियम टू लार्ज सब्जेक्ट असेल तर याला जवळपास 5 ते 6 महिन्यांचा टाइम लागतो पूर्णपणे कंप्लीट तयारी करण्यासाठी. मग जर ह्या पद्धतीने आपल्याला जर ही तयारी करायची असेल तर मोस्ट इम्पॉर्टंटली यामध्ये बघा एक एक तुम्हाला फायदेशीर गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की जर तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असाल तर याचा मेन बेनिफिट कुठे कुठे होणार आहे. जिओग्राफी ऑप्शनल जिओग्राफी ऑप्शनल निवडण्याचा जर तुम्हाला फायदा बघायचा असेल तर पहिली गोष्ट मी तुम्हाला याचा एक फायदा एक जनरल पर्स्पेक्टिव्हने सांगतो. ॲज इट इज आपल्याला माहित आहे की जिओग्राफी हा सब्जेक्ट जो आहे प्रिलिम्सला पण विचारला जातो, मेन्स मध्ये पण आहे. मेन्स मध्ये तुम्हाला GS1 मध्ये आहे. ॲज इट इज तुमचा ऑप्शनल मध्ये पण आहे, बरोबर की नाही. उदाहरण विचारात घ्या की प्रिलिम्स मध्ये ऑन अँड ॲव्हरेजली आपल्याला या ठिकाणी 30 प्रश्न असतात किंवा आपण म्हणू शकतो 30 मार्क्ससाठी याचा फायदा होत असतो. GS मेन्स मध्ये जर बघितलं तर इथे तुम्हाला जवळपास 100 मार्क्ससाठी आपल्याला या गोष्टीवर किंवा या जिओग्राफीवर प्रश्न येत असतात. ऑप्शनलचा जर बघितलं तर तुमचा ऑप्शनल जो आहे हा तुम्हाला एकूण या ठिकाणी 500 मार्कचा इथे बघायला मिळतो. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेजली जर मी बघेल, एक लक्षात घ्या, ऑन अँड ॲव्हरेजली जर मी बघायला गेलो ऑन अँड ॲव्हरेजली तर ओव्हरऑल यामध्ये मी मेन्स एक्झामचा जर विचार केला तर मला जवळपास म्हणजे आउट ऑफ 2025 पैकी 600 मार्कांचा जिओग्राफी इथे बघायला मिळतो. इन्क्लुडिंग जर समजा मी प्रिलिमचा पण पॉईंट इथे ऍड केला तर जवळपास तो 630 मार्कांचा आपल्याला बघायला मिळतो की जर जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट असेल तर जवळपास या एकूण टोटल जी आपली एक्झाम आहे त्यापैकी मला जवळपास 630 मार्कांच्या आसपासचा इथे अभ्यास करणं सोपं होत असतं. जवळपास लक्षात येत आहे तुम्हाला मी काय सांगतोय या गोष्टी, कारण यातून आपल्याला बेनिफिट्स जो आहे हा सगळ्यात मेन बेनिफिट्स आपल्याला प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने पण दिसतोय, मेन्सला पण आहे आणि ऑप्शनलचा पण. ॲज इट इज ऑप्शनल तुम्ही निवडतायत म्हणजे त्याच्यात पण तुम्हाला बेनिफिट मिळतोय. सो हा झाला ऑप्शनल ॲज अ जिओग्राफी ऑप्शनल निवडण्याचा पहिला बेनिफिट, फायदा झाला आपल्याला, बरोबर की नाही. मग आता यामध्ये मेन पॉईंट येतो की जिओग्राफी ऑप्शनलची ही तयारी करत असताना नेमकं बुकलिस्टचा जर विचार केला तर NCERT मध्ये आपण काय काय केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, NCERTचा जो पॉईंट तुम्ही बघतायत ना यामध्ये, तर NCERT मध्ये तुम्हाला काही ओल्ड आणि न्यू असे दोन्ही बुक्स तुम्हाला इथे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. सो जसं मी या ठिकाणी सांगितलं की ओल्ड आणि न्यू मध्ये तुम्हाला जे दोन गोष्टी बघायच्या आहेत, बघा ओल्ड आणि न्यू मधला जो तुम्हाला पॉईंट बघायचा आहे
तर तुम्हाला ओल्ड मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लँड्स अँड पीपल्स हा पॉइंट करायचा आहे. की जो तुम्हाला यामध्ये पार्ट 1, 2, 3 पार्ट 1, 2 आणि 3 की जो तुम्हाला 6, 7 आणि 8 स्टँडर्डचा इथे करणं गरजेचं असणार आहे, ज्यामध्ये तुमचा हा पार्ट एकदम महत्त्वाचा क्लिअर होतो. याच्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी काही ॲटलास पार्ट पण इथे तुमचा कव्हर होत असतो. याच्यामध्ये तुमचा ॲटलासचा जो पार्ट आहे हा तुम्हाला या ठिकाणी कव्हर करता येतो. ह्या NCERTच्या मार्फत आपण बघू शकतो. मग या NCERT मध्ये तुमचा जवळपास जर भाग बघितला ओल्ड NCERT मधून, तर इथे तुमचा GC लिओंग यांचा पार्ट 2 जो आहे हा इथे तुमचा कव्हर होत असतो. GC लिओंग यांचा पार्ट 2 हा इथे तुमचा कव्हर होतो, ज्यामध्ये तुमचा बायोमिसचा पार्ट आहे, व्हेजिटेशनचा पार्ट आहे, सोबत टेम्परेचर, प्रेसिपिटेशन, क्लायमेट्स वगैरे हे जे सगळे घटक आहेत हे तुमचे सगळे घटक या ओल्ड NCERT 6वी, 7वी, 8वीच्या मधून तुमचे कव्हर होत असतात. मग जर तुम्ही म्हणणार सर ओल्डचा पॉईंट ऑफ व्ह्यू पेक्षा जर आपण समजा नवीन वाचले तर नवीन मध्ये तुम्हाला ॲज इट इज सगळेच पार्ट करणं आवश्यक असणार आहे. ॲज इट इज तुम्हाला क्लास 6 पासून क्लास 6 to 12 पर्यंत तुम्हाला ओव्हरऑल डिटेल NCERT वाचायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक लक्षात ठेवा, NCERT का वाचावं, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतोय की टू कव्हर ऑल बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट. तुम्हाला इथे पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत जिओग्राफी रिलेटेड, तर तुम्हाला या जिओग्राफीच्या संबंधित मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे की तुम्ही हे क्लास 6 NCERT 6 to 12 पर्यंतचं NCERT हे तुम्ही वाचणं खूप गरजेचं असणार आहे. हे तुमच्या सर्वांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे विसरून चालणार नाही, हे इथे लक्षात घ्या. समजतंय तुम्हाला? ऑल गोष्टी तुम्हाला इथे कव्हर करायच्या. कारण आता ह्याचा जर तुम्ही फायदा बघितला तर ह्या गोष्टीचा फायदा कुठे आहे, म्हणजे जर मी म्हणेल की क्लास 6 to 12 चा जर तुम्ही विचारलं की याचा फायदा काय आहे, तर याचा फायदा तुमचा प्री प्लस मेन्स प्लस तुमचा ऑप्शनल, ह्या सगळ्या गोष्टींना याचा फायदा होणार आहे. असं नाहीये की फक्त मी ऑप्शनल तुम्ही तयारी करतात म्हणून वाचा, बाकी प्रिलिमला फायदा नाही, मेन्सला फायदा नाही, असं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस हा पॉईंट बघणार, म्हणजे NCERT ज्यावेळेस तुम्ही बघणार, बाय हार्ट अभ्यास करा NCERTचा, की ज्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज यामध्ये मिळेल. आणि यामध्ये विशेष करून तुम्हाला 11वी आणि 12वी, म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की ह्या NCERT मध्ये जर तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट बघायचं असेल तर 10th, 11th आणि 12th हा तर पार्ट तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. 10वी, 11वी, 12वीच्या NCERT तर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असेल, की जो तुम्ही अति जास्त डिटेलमध्ये वाचणं हे गरजेचं असणार आहे. ठीक आहे. सो हा एक पॉईंट आपण इथे बघतो की NCERT का करावं आणि NCERTचा मेन बेनिफिट काय असणार आहे तुम्हाला इथे तयारी करण्यासाठी. ठीक आहे. आता मात्र मी तुम्हाला जो पुढचा पॉइंट बोलतोय बुकलिस्टमध्ये, हा तर तुमचा बेस झाला. बेसिकसाठी तुम्हाला ही NCERT करणं असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आता मात्र जर तुम्हाला मी मेन रेफरन्स बुक्स जर सांगितले की मेन रेफरन्स बुक्समध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता बघा, NCERT ज्यावेळेस तुम्ही करतात ना, तर हे पूर्ण तुम्हाला ही जी बुकलिस्ट आहे NCERTची, ही तुम्हाला पूर्ण इंग्लिश मीडियम आहे. यामध्ये तुम्हाला मराठी अवेलेबल नाही, हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला मराठी अवेलेबल नाहीच आहेत, परंतु तुम्हाला हे इंग्लिशमध्येच करावे लागतील, हे तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्ही स्टेट बोर्ड करण्याचा विचार करत असाल तर NCERT एवढा कंटेंट स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला NCERT हे इंग्लिशमध्येच करणं गरजेचं आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, हा तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे. बरं, आता मी ज्यावेळेस तुम्हाला मेन रेफरन्स बुक सांगतोय, तर मेन रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला मी काही पहिल्यांदा इंग्लिश रेफरन्सेस जे आहेत, हे तुम्हाला इंग्लिश रेफरन्सेस मी पहिल्यांदा सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल की इंग्लिश रेफरन्स बुक्स कोणत्या कोणत्या आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये तयारी करायची आहे.
सो यामध्ये आता बघा मी काही तुम्हाला पूर्ण टॉपिक वाईज तर या ठिकाणी बुक लिस्ट नाही देते, मी जनरल एक बुक लिस्ट तुम्हाला देतोय की ज्यातून तुम्हाला पर्टिक्युलर या पेपर 1 ची आणि पेपर 2 ची तयारी करणं हे खूप सोपं होणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये हे रेफरन्स बुक्स बघत असताना इंग्लिश रेफरन्स मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सविंद्र सिंग यांचं फिजिकल जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी सविंद्र सिंग यांचं तुम्हाला एक पुस्तक हे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आता हा जो पार्ट आहे या पूर्ण फिजिकल पार्टमध्ये तुमचा पूर्ण जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट इथे कव्हर होतो. म्हणजे ह्या सब्जेक्टमधून किंवा तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या पॉइंटमधून या बुकमधून तुमचा कोणता कोणता पार्ट कव्हर होणार आहे. जिओमॉर्फॉलॉजी तुमचा होणार आहे, क्लायमेटोलॉजी होणार आहे, ओशिनोग्राफी होणार आहे, बायोजिओग्राफी होणार आहे, इन्व्हायरमेंटल जिओग्राफी हा सब्जेक्ट सुद्धा तुमचा या ठिकाणी होणार आहे. आता बघा हे जे काही पॉइंट्स आहेत हे तुमचे पूर्ण या फिजिकल जिओग्राफी मध्ये कव्हर होतात. यासाठी अजून एक पॉइंट तुम्ही लक्षात घ्या, जिओमॉर्फॉलॉजीसाठी म्हणजे हे सगळे स्वतंत्र सेपरेट बुक्स पण आहेत, पण मी सांगतो तुम्हाला की हे स्वतंत्र बुक पण आहे. आणि हे स्वतंत्र बुक तुम्हाला जो अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी आहे, अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजीसाठी तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीचं सविंद्र सिंग यांचं एक सेपरेट पुस्तक पण इम्पॉर्टंट असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या की जे आपण या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की तुम्हाला रेफरन्सेस कोणते कोणते वापरायचे आहेत. सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. बरं, यामध्ये अजून आपण दुसरा रेफरन्स बुकचा जर विचार केला की अजून कोणतं रेफरन्स बुक गरजेचं आहे, तर यामध्ये जिओग्राफी मेड सिम्पल, जिओग्राफी मेड सिम्पल यामध्ये हे तुम्हाला रूपा पब्लिकेशनचं असणार आहे, रूपा पब्लिकेशन. आणि जिओग्राफी मेड सिम्पल मध्ये तुमचे 2 बुक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक आहे तुमचं इकॉनॉमिक जिओग्राफी आणि एक आहे तुमचं फिजिकल जिओग्राफी. हे दोन्ही बुक तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. जिओग्राफी मेड सिम्पल हे रूपा पब्लिकेशनचे बुक्स तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तिसरं बुक जे तुम्हाला अजून इथे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला घ्यावंच लागेल, वाचावंच लागेल, ते म्हणजे मॉडेल्स अँड थिअरीज. मॉडेल्स अँड थिअरीज की जे तुम्हाला माजिद हुसेन यांचं तुम्हाला हे पुस्तक जे आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो मॉडेल्स अँड थिअरीज वाला जो मी तुम्हाला पार्ट बोलतोय हा तुमचा पेपर 1 साठी आणि पेपर 2 या दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांसाठी तुम्हाला मॉडेल्स अँड थिअरीज माजिद हुसेन यांचं हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, याचा तुम्ही इथे विचार करायचा आहे. ठीक आहे, चौथं पुस्तक जे तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे ते म्हणजे खुल्लर्स यांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह इंडियन जिओग्राफी. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंडियन जिओग्राफी हे तुमच्यासाठी इथे सगळ्यात महत्त्वाचं रेफरन्स बुक असणार आहे, याचा तुम्ही इथे विचार करा. हे बुकमध्ये ना तुम्हाला पूर्ण इंडियन जिओग्राफी रिलेटेड किंवा आपल्या ओव्हरऑल या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने इंडियन जिओग्राफीची रिलेटेड हे खूप पुस्तक जे ना हे डिटेल आहे. बट तुम्हाला याचा अभ्यास करत असताना आता हे जे रेफरन्सेस मी तुम्हाला जे सांगतोय ना, हे रेफरन्सेस तुम्हाला
म्हणजे पेज बाय पेज रीड करण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या सिलेबसच्या टॉपिक वाईज जर बघणार तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या सेशनला अभ्यासायचं आहे, याचा तुम्ही विचार करायचा आहे. समजतंय सर्वांना? येस. मग आता यामध्ये तुम्ही बघितलं तर अजून तुम्हाला एक पुस्तक इथे गरजेचं असणार आहे, ते म्हणजे दीक्षित यांचं जिओग्राफिकल थॉट्स, जे 5वं पुस्तक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. दीक्षित यांचं जिओग्राफिकल थॉट्स हा एक तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. एक सिंपल पॉइंट जर सांगायचा झाला तर या पुस्तकाचा जो मेन बेनिफिट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे याचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी ह्या पुस्तकातला 80% पार्ट हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून लक्षात घ्यायचा आहे. 80% ह्या पुस्तकाचा पार्ट जो आहे हा तुम्हाला आन्सर रायटिंग साठी कशा पद्धतीने आपण कोणते पार्ट्स आपल्या आन्सर्स मध्ये मेन्शन केले पाहिजे त्यासाठी तुम्हाला हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे, जो की तुम्हाला मी ॲज अ रेफरन्स म्हणून हे जे पॉइंट सांगतोय ना, या रेफरन्स म्हणून सगळ्या पॉइंटसाठी हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अजून एक रेफरन्स पॉइंट लक्षात घ्या, जो की तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट रेफरन्स पॉइंट म्हणेल मी वास्तविक याला, जो की आहे तुमचा इंटरनेट. इंटरनेटवरून तुम्हाला जर अडत असेल त्या ठिकाणी टॉपिक वाईज कॉन्टेंट तुम्ही इथे मिळवू शकता. इंटरनेटवरून सुद्धा तुम्हाला टॉपिक वाईज कॉन्टेंट जो तुम्हाला रेफरन्समध्ये नसेल मिळत त्या कन्सेप्टसाठी, त्या कॉन्टेंटसाठी तुम्ही इंटरनेटवर रिसर्च करू शकतात. त्या पद्धतीने पण तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मिळून जातात, याचा तुम्ही इथे विचार करायचा आहे. हा झाला तुमचा इंग्लिश रेफरन्सेसचा पॉइंट. यामध्ये तुमचा जो काही थोडा इकॉनॉमिकल पार्ट आहे, तर सिलेक्टिव्ह अभ्यासासाठी काही सिलेक्टिव्ह टॉपिकसाठी तुम्हाला इंडियन इकॉनॉमी दत्ता सुंदरम यांचा पण रेफरन्स बुक जो आहे, इंडियन इकॉनॉमी दत्ता सुंदरम, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे की यामध्ये सिलेक्टिव्ह अभ्यास तुम्हाला ॲज अ जिओग्राफी पर्स्पेक्टिव्हने करायचा आहे. हे लक्षात आलं सर्वांना? सिलेक्टिव्ह अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने. सो तुमचा हा पूर्ण जो की जिओग्राफीचा पेपर 1 पेपर 2 चा जो पार्ट येतो तो तुम्हाला इथे व्यवस्थित बघता येईल. ठीक आहे. बरं, आता यामध्ये तुम्हाला अजून जो रेफरन्सचा जो पॉइंट येतो, एक 8वा रेफरन्स बुक इथे लक्षात ठेवा, ह्यूमन जिओग्राफी, माजिद हुसेन यांचा हा पण एक बुक जो आहे 8वा, हा पण तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. ह्यूमन जिओग्राफी, माजिद हुसेन यांचा हा पण एक पुस्तक जो आहे हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, जो ह्यूमन जिओग्राफीचा पार्ट कव्हर करण्यासाठी इम्पॉर्टंट राहील. आणि जसं मी बोललो की तुम्हाला बेसिक्स सगळ्यात महत्त्वाचं असेल, जे की तुम्हाला NCERT मधून होईल, बरोबर. त्याचसोबत तुम्हाला ॲडव्हान्स रेफरन्सेस इथे मिळतात. आणि अजून जसं मी बोललो की इंटरनेटवरून सुद्धा तुम्ही काही टॉपिक वाईज कंटेंट जो आहे, तुमच्या कन्सेप्ट जे आहेत या मिळवू शकतात. तो कंटेंट तुम्हाला तिथे अवेलेबल होत असतो. ठीक आहे, कळतंय सर्वांना की मी काय सांगतोय? येस. आता यामध्ये जसं मी बोललो की तुम्हाला मी ही जी इंग्लिश रेफरन्स बुकसाठी जे काही एक किंवा इंग्लिश रेफरन्सेसचा जो काही पॉईंट मी तुम्हाला इथे सांगितला, तर हा एक पॉईंट तुम्हाला बघायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला अजून काही इंग्लिशमधले रेफरन्स बुक सांगायचे झाले तर यामध्ये बघा, वर्ल्ड जिओग्राफी, माजिद हुसेन. त्याच्यानंतर अजून एक आहे जे की आपण म्हणू शकतो की इव्हॉल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स, इव्होल्यूशन ऑफ
जिओग्राफिकल थॉट्स, जे की तुमचं मूळ रेफरन्स या पुस्तकाचे जे लेखक आहे माजिद हुसेन यांचं हे पुस्तक. ठीक आहे. सो यातून तुमची ही तयारी जी आहे ही इन डिटेल होणं गरजेचं असणार आहे. बरं, मग यामध्ये तुमचा अजून एक पॉइंट येतो, 11वा पॉइंट. एन्व्हायरमेंटसाठी तुम्हाला PMF IAS नोट्स हे तुम्हाला इथे करणं गरजेचं राहणार आहे. आता PMF IAS च्या ह्या ज्या नोट्स आहेत या ओनली इंग्लिशमध्येच तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला हा जो रेफरन्स आहे एन्व्हायरमेंटसाठी मी पर्सनली सजेस्ट करेल की मराठीमध्ये तयारी करणारे जे पण असतील त्यांनी यातून थोडासा रेफरन्स पॉईंट घ्यायचा, त्याला मराठीमध्ये तुम्ही जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जरी टॉपिक तुम्ही समजून घेतला इंग्लिशमध्ये तर तुम्ही लिहू शकतात मराठीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला तो सब्जेक्ट प्रॉपर अंडरस्टँड होतो. सो त्याचा तुम्ही एक युटिलायझेशन इथे करू शकतात. लक्षात आलं सर्वांना? आणि वन ऑफ द बेस्ट अँड मी म्हणेल की एन्व्हायरमेंटसाठी हा एक वन ऑफ द बेस्ट अँड फायनल सोर्स आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने, एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण त्यात जे कंटेंट आहे हे तुम्हाला बाकी अदर रेफरन्स बुकमध्ये तसं काही मिळणार नाही, एवढं मी खात्रीशीर पद्धतीने सांगू शकतो की ज्यात तुम्हाला इन डिटेल अभ्यास करता येईल. ठीक आहे. येस. मग आता यामध्ये तुम्ही बेस्ट पार्ट अजून तुम्हाला जो लक्षात घ्यायचा आहे, जिओग्राफी थ्रू मॅप्स हा जो काही रेफरन्स बुक आहे हा तुम्हाला एक बघायचा आहे. जिओग्राफी थ्रू मॅप्स जो आहे हा तुमचा वर्ल्डसाठी आणि इंडियासाठी बोथ तुम्हाला बघायला मिळेल. जिओग्राफी थ्रू मॅप्सच्या आधारे तुम्ही या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आणि मॅप रिडिंग खूप इम्पॉर्टंट असते. आणि हे जे पुस्तक आहे हे तुमचं के सिद्धार्थ आणि एस मुखर्जी यांचं हे पुस्तक आहे जे की तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून इथे युटिलाइज करायचं आहे. सो हे जे पण मी तुम्हाला इथे रेफरन्सेस सांगितलेले आहेत मित्रांनो, हे तुम्हाला जिओग्राफी ॲज अन ऑप्शनल म्हणून, जिओग्राफी ॲज अ GS साठी, जिओग्राफी ॲज अ प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने हे सगळे रेफरन्सेस तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या ओव्हरऑल रेफरन्सेसमधून लिमिटेड पुस्तकं सांगितलेले आहेत, मी भरमसाठ जास्त नाही सांगितलेले तुम्हाला, जे की तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल मी तिन्ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने प्रिलिम, मेन्स आणि ऑप्शनल सगळ्यांसाठीचे इंग्लिश रेफरन्सेस की जे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा खूप चांगला कंटेंट इथे कव्हर होईल अशी ही सर्व पुस्तकं मी तुम्हाला इथे सांगितलेली आहेत. यामध्ये जर तुम्ही मराठी रेफरन्सेसचा जर आता विचार करत असाल की मराठीमध्ये असे कोणते कोणते रेफरन्सेस आहे, तर यामध्ये मराठीची तयारी मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. AB सौदी यांचं भूगोलाची मूलतत्वे यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे. त्याचसोबत तुमचं दुसरं भारताचा समग्र भूगोल, यामध्ये तुमचा पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्ही करायचे आहेत. त्याचसोबत तुमचं व पर्यावरण, भूगोल व कृषी हे जे तुमचे पुस्तकं आहेत हे तुम्हाला मराठीमध्ये खूप गरजेचे असणार आहेत. ठीक आहे. AB सौदी सरांचे हे पुस्तकं मराठीमध्ये तुम्हाला सगळे अवेलेबल आहेत एकदम डिटेलमध्ये तयारी करण्यासाठी. अपार्ट फ्रॉम दिस, याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं
तर जे वेगवेगळे पुस्तकं आहेत, तर माजिद हुसेन यांचे मराठीत काही पुस्तकं आहेत. माजिद हुसेन यांचे जर तुम्ही मराठीतले काही पुस्तकांचा जर विचार केला नाही यामध्ये, तर तुम्हाला सांगतो बघा. पहिलं पुस्तक आहे भारताचा भूगोल. भारताचा भूगोल आहे. माजिद हुसेन यांचं अजून एक बघितलं तर तुम्हाला जगाचा भूगोल बघायला मिळतो, जो की तुम्हाला आपला GS साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जगाचा भूगोल. त्याच्यानंतर इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स. इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स हे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे बरं का. हे पुस्तक जे आहे याचा तुम्ही एक चांगल्यापैकी ते विचार करा. ठीक आहे. सो हे मराठीमध्ये पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला इतर काही पुस्तकांचा जर आपण भाग बघितला, इतर काही पुस्तकांचा जर तुम्ही इथे काही पार्ट बघितला, तर त्यामध्ये तुम्हाला बाकीचे पुस्तकं पण मी सांगतो की ज्यामध्ये जिओग्राफी थ्रू मॅप्स, जिओग्राफी थ्रू मॅप्स हा जो पॉइंट आहे हे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे. के सागरचा अवेलेबल आहे, जे की मराठीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही प्राकृतिक भूविज्ञान एक बघू शकतात. प्राकृतिक भूविज्ञान आणि प्राकृतिक भूविज्ञान हे तुमचं के सागर यांचंच आहे. ठीक आहे. बरं, त्यानंतर अजून आपण बघितलं माजिद हुसेन यांचं मानवी भूगोल पण लक्षात ठेवायचं. मराठीमध्ये पण अवेलेबल आहे हे पुस्तक, मानवी भूगोल. ठीक आहे. सो हे पण पुस्तक तुम्ही इथे रेफरन्स ॲज अ मराठी रेफरन्स तुम्ही यूज करू शकतात. जिओग्राफी ऑप्शनलच्या तयारीसाठी एक लक्षात घ्या, हा मी तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटेजिक पार्ट सांगतोय, जो की तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे या संपूर्ण तयारीसाठी. मानवी भूगोलाचा एक पॉईंट सांगितला, इव्होल्युशन ऑफ थॉट्स, जिओग्राफिकल थॉट्सचा एक पॉईंट सांगितला मी तुम्हाला, वर्ल्ड जिओग्राफी झालाय. त्याच्यानंतर तुमचा राहिला विषय पर्यावरणाचा. पर्यावरणसाठी मी ऑलरेडी इथे मी परत एकदा बोलेल, PMF, IAS एन्व्हायरमेंट, बट हे तुमचं इंग्लिशमध्येच आहे, तर तुम्हाला त्याचा थोडंसं जरा एक विचार करावाच लागेल, इंग्लिशमध्येच करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अजून काही जर आपण बघितलं तर इंटरनेट, जसं मी बोललो, इंटरनेट सर्च करून तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट जो आहे हा इथे अनालाइज करता येऊ शकेल. ठीक आहे. आता हे झालं तुम्हाला मराठी रेफरन्स बुक, की जे मराठी रेफरन्स बुकच्या माध्यमातून पण तुमचं तयारी होऊ शकते. अजून जर तुम्ही काही यामध्ये घटकांचा जर विचार करत असाल की सर अजून कोणते कोणते फॅक्ट्स इथे विचारात घ्यायला पाहिजे की जेणेकरून आमची तयारी जी आहे ही एकदम व्यवस्थित इथे होऊ शकते, सो अशा पर्टिक्युलर तयारीसाठी तुम्हाला शक्य होत असेल तर BA आणि MA करणारे विद्यार्थ्यांचे BA किंवा MA जिओग्राफीचे जे पण काही बुक्स असतील ते तुम्ही यूज करू शकतात, जे की मराठी मीडियममध्ये मिळतात. लक्षात आलं? त्याचाही तुम्ही इथे उपयोग करू शकतात ॲज अ मराठी रेफरन्सेस म्हणून. आपण बघायला गेलो जिओग्राफी ऑप्शनलची तयारी करत असताना, तर हे रेफरन्सेस आहेत. बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये तर बऱ्यापैकी खूप जास्त रेफरन्सेस अवेलेबल होत असतात. मराठीमध्ये पण हे रेफरन्सेस आहेत, ज्यामध्ये तुमचा मराठीत जिओग्राफीचा हा एक सखोल अभ्यास पण या ठिकाणी होत असतो. याचा एक तुम्ही इथे विचार करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघायच्या आहेत. आता एकंदरीत जसं आपण बघतो की
करंट पर्स्पेक्टिव्हने जर बघायला गेलो, करंट पर्स्पेक्टिव्हने जर बघायला गेलं तर तुम्हाला योजना आणि दुसरं मॅगझिन कुरुक्षेत्र याच्याशी थोडंसं जरा कनेक्ट राहावं लागेल. पण यामध्ये सिलेक्टिव्ह म्हणजे जे आपल्याला पर्टिक्युलरली जिओग्राफी अभ्यासक्रमानुसार सिलेक्टिव्ह रिडिंग तुम्हाला इथे करावं लागेल. करंट पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेस तुम्ही बघतात सिलेक्टिव्ह रिडिंग करावी लागेल. लक्षात आलं. आणि अजून एक वेबसाईट तुम्ही बघू शकता, डाऊन टू अर्थ वेबसाईट. डाऊन टू अर्थ ही एक वेबसाईट आहे ज्यामध्ये तुमचे जे काही न्यूज लेटर्स असतात तिथे करंट रिलेटेड, तर हे तुम्ही या ठिकाणी युटिलाइज करू शकतात की जे आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूशी किंवा सिलेबसशी रिलेट करणारे असतील त्याचा तुम्ही इथे उपयोग करू शकतात. आता सिम्पल वेमध्ये जर सांगायचं झालं की जिओग्राफी ऑप्शनलसाठी तुम्हाला एक बुक लिस्ट मिळाली, त्याचा सब्जेक्ट एक पॉईंट तुम्हाला कळाला. आता याचा एक सिम्पल स्ट्रॅटेजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर ऑन अन ॲव्हरेजली आपण म्हणू शकतो की 5 ते 6 महिने मोस्टली इथे तुम्हाला आवश्यक आहे. ॲज अ जिओग्राफी ऑप्शनलमध्ये तुमचा पूर्णपणे पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांच्या तयारीसाठी. आता एक लक्षात घ्या, ह्या ओव्हरऑल तयारीमध्ये जर आपण याचं क्लासिफिकेशन केलं तर ऑन अन ॲव्हरेजली आपण 6 महिन्यांचा कालावधी जर पकडला तर आपण म्हणू शकतोय की 180 डेज या ठिकाणी होतात. बरोबर. 180 डेज तुम्ही कसं युटिलाइज करू शकतात ॲज अ ऑप्शनल स्ट्रॅटेजी म्हणून जिओग्राफीचा विचार करणार तर या 180 डेजचा बेनिफिट जो आहे हा तुम्हाला तिन्ही एक्झामसाठी होऊ शकतो. तिन्ही एक्झाम कसा, प्रिलिम्सचा पण, मेन्सचा पण, ऑप्शनलसाठी पण. बरोबर. तिघांच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही याचा उपयोग करू शकता. 180 दिवसांचा ऑन अन ॲव्हरेज जो मी जसं तुम्हाला टाइम सांगितलं या ठिकाणी, सो जो बेनिफिट म्हणजे तुम्हाला जो लक्ष द्यायचं आहे सगळ्यात मेन कोर पार्टकडे, तर तुमचं लक्ष कोणत्या ठिकाणी असलं पाहिजे ते समजून घ्या. जर तुम्ही पहिला 30 दिवसांचा टाइम जर बघतायत, 30 डेज, यामध्ये तुम्ही फक्त NCERT करायचंय. पहिले 30 दिवस जे आहेत हे फक्त NCERT व्यवस्थित वाचायचे सगळे काही. ठीक आहे. बरं. त्याच्यानंतर 50 डेज जो आहे हा 50 डेज पेपर 1 साठी द्यायचा. त्याच्यानंतरचा 50 डेज हा तुमचा जिओग्राफी ऑप्शनल पेपर 2 साठी द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे तुमचे किती झाले, 50 50 100 आणि हे 30 130 दिवस झाले. बरोबर. आता मात्र उरलेले जे तुमचे परत पुढचे 50 दिवस आहे, बरोबर, उरलेले जे पुढचे 50 दिवस आहे या 50 दिवसामध्ये परत आता पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी इथे तुम्ही जो टाइम द्यायचा आहे हा पूर्ण टाइम जो द्यायचा आहे हा तुमचा ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकतात की ऑप्शनल मास्टर करण्यासाठी, ऑप्शनल सखोल रिव्हिजन साठी पण, रिव्हिजन प्लस तुम्हाला काही न्यू अपडेट्स या ठिकाणी मिळत असतील तर ते तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकतात. समजतंय. सो ह्या पर्स्पेक्टिव्हने ऑप्शनलची स्ट्रॅटेजी तुम्ही डिसाईड करणं गरजेचं असणार आहे. की बघा आता ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जर नोटीस करत असाल तर ह्या दिवसांमध्ये तुमचं जिओग्राफी हा प्रिलिमच्या दृष्टीने, मेन्सच्या दृष्टीने, ऑप्शनलच्या दृष्टीने पूर्ण कव्हर होऊ शकतो. समजलंय. जसं मी बोललो की 5 ते 6 महिने हा एक मोठा लेंदी टाइम पिरियड आहे जो की ऑप्शनल म्हणून जिओग्राफी सब्जेक्ट हा घेतो. जसं मी बोललो की मीडियम टू लार्ज आहे. जसं की आपण म्हणू शकतोय की जसं 4 ते 5 म्हणजे आपण पहिल्यांदा पॉईंट किती दिवसात कव्हर केला, 130 दिवसामध्ये.
म्हणजे जवळपास 4-1 महिन्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. 4 ते 4.25 महिन्यांमध्ये या गोष्टी आपण कव्हर केल्या. एक्स्ट्राचा जो टाइम देतोय आपण, तर आपण ज्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, तर या अभ्यासलेल्या गोष्टींना अजून पॉलिश करण्यासाठी, अजून त्याला इन डिटेलमध्ये अंडरस्टँड करण्यासाठी आपण त्याला हा एक्स्ट्राचा टाइम या ठिकाणी देतोय. लक्षात आलंय का? एक लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी वगैरे खूप अशी काही अवघड स्ट्रॅटेजी असते, खूप काही वेगळं करावं लागतं असं काही नाहीये. सिंपल आहे. प्रॉपर बुक लिस्ट. स्ट्रॅटेजीमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं असणार आहे, ती म्हणजे लिमिटेड बुक्स. पहिली गोष्ट. दुसरं, मॅक्झिमम रिव्हिजन. रिपिटेशन द्या त्या बुक्सला. जे रेफरन्स बुक तुम्ही लिमिटेड सोर्सेस ठेवतात ना, त्याला रिपिटेशन जितकं जास्त तुम्ही देणार, तेवढा तुमचा चांगला अभ्यास होत असतो. जास्त पुस्तकं वाचत बसले की तुम्हाला कदाचित तुमचं कन्फ्युजन क्रिएट होतं. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की लिमिटेड रेफरन्स बुक, मॅक्झिमम रिव्हिजन, प्रॉपर प्लॅन, कन्सिस्टन्सी, ह्या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. बाकी स्ट्रॅटेजी वगैरे खूप काही वेगळं नाही. स्ट्रॅटेजी मीन्स की जे आपण डिसाईड केलंय ते कम्प्लिटली प्रॉपर फॉलो करणं. जे रेफरन्स बुक्स मी तुम्हाला आता या ठिकाणी या सेशनमध्ये, एक लक्षात घ्या, बुक लिस्ट म्हणजे रेफरन्सेस हा स्ट्रॅटेजीचाच एक पार्ट आहे. स्ट्रॅटेजीचा पार्ट या अर्थाने येतो कारण तुम्ही खूप स्ट्रॅटेजी बनवली की मला ह्या टाइमला हे करायचं, त्या टाइमला ते करायचंय, पण तुम्हाला प्रॉपर बुकलिस्ट माहित नाहीये, रेफरन्सेस तुम्हाला माहित नाही, तर तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही कशी अप्लाय करणार? मोस्ट इम्पॉर्टंटली, जसं मी तुम्हाला इम्पॉर्टंट रेफरन्सेस सांगितले, यातले हे रेफरन्सेस तुम्हाला मुख्य करून सगळेच्या सगळे असं पानभर वाचत बसायची गरज नाहीये. टॉपिक वाईज सिलेक्टिव्ह अभ्यास करा. या रेफरन्सेसमधून तुमचं जिओग्राफी ऑप्शनलची सर्वोत्तम तयारी होते, हे मी तुम्हाला इथे सांगतो. ज्यांना मराठीत करायचं असेल ते मराठीतही करू शकतं, ज्यांना इंग्लिश करायचं त्यांना इंग्लिशही रेफरन्स सांगितले, ज्यांना सिलेबसच माहित नव्हतं त्यांना सिलेबस पण मी ओव्हरऑल सांगितलेला आहे ऑलरेडी, बरोबर की नाही? टॉपिक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सिंपल स्ट्रॅटेजी की तुम्ही जर 4 ते 5 महिने किंवा 6 महिन्याची स्ट्रॅटेजी, 4 ते 6 महिन्यांमध्ये जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवतायत ना जिओग्राफी पूर्ण ऑप्शनलची तयारी करण्यासाठी, तर ह्या पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे. आणि या पद्धतीने जर तुम्ही जात असाल तर याचा खूप डिटेल तुम्हाला फायदा होईल आणि व्यवस्थित फायदा होईल. एनसीईआरटीला मात्र साधं समजू नका. एनसीईआरटी मी तर म्हणेल की तुमचा हा बेस आहे, कोर आहे, त्यामुळे तुम्ही याकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण एनसीईआरटीचा बेस तुमचा व्यवस्थित झाला ना, तर पेपर 1 पेपर 2 साठी जेव्हा तुम्ही रेफरन्सेस वापरणार ते तुम्हाला इझिली समजायला लागतील आणि ज्यात तुमचा कमी वेळामध्ये खूप चांगला अभ्यास इथे होणार. समजतंय ऑल ऑफ यू गाईज? आय होप सो. तुम्हाला या आजच्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी सेशनमध्ये जे तुम्हाला सर्वांना अपेक्षित आहे की सर प्रॉपर बुक लिस्ट, एक सिंपल सोबर नियोजन जे या पद्धतीचं असू शकायला पाहिजे, बरोबर? आणि या सिंपल नियोजनामध्ये सगळ्यात मेन टार्गेटेड पॉइंट आहे तो म्हणजे हा की तुमचं लिमिटेड रेफरन्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन. म्हणजे जे काही तुम्हाला मी रेफरन्सेस या ठिकाणी जे सांगितलेले आहेत, हे रेफरन्सेस तुम्ही व्यवस्थित आणि मॅक्झिमम रिव्हिजनच्या दृष्टीने इथे विचारात घेऊन अभ्यास करायचे आहेत, हे इथे लक्षात घ्या. समजतंय सर्वांना? येस. सो आय होप सो तुम्हाला आत्ताच्या आपल्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये ज्या गोष्टी मी इथे व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत की सिंपल स्ट्रॅटेजी, सिंपल बुक लिस्ट, सिंपल आपलं नियोजन ठेवायचंय, फक्त त्या नियोजनामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आपल्या ऑप्शनलसाठी, आपल्या या नवीन एक्झामसाठी आपण तयारी करायची आहे. आय होप सो ऑल ऑफ यू गाईज या पर्टिक्युलर सेशनमध्ये तुम्हाला खूप डिटेल घटक समजले असतील. अशाच पद्धतीने मी आणखी तुम्हाला गायडन्स करत राहणार वेळोवेळी की जेणेकरून तुमची ऑप्शनलची, मेन्स एक्झामची, प्रिलिमची, जिओग्राफीची तयारी ही एकदम बेस्ट व्हायला पाहिजे. सो यासाठी आपण भेटणार अपकमिंग नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्स अ लॉट ऑल ऑफ यू गाईज. भेटूया नेक्स्ट सेशनला. जय हिंद.